अन्न व औषध प्रशासन विभागानं सुट्ट खाद्यतेल विक्रीवर बंदी घातली आहे। मात्र याचा ग्राहकांवरही परिणाम होत असल्याची दृश्य समोर येत आहेत। नाशिकच्या पेठरोड फुलेनगर परिसरात मजूर रोजंदारीवर काम करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो। 3-4 दिवसाआड सुट्ट तेल या महिला खरेदी करतात। मात्र आता त्यांना सुट्ट तेल मिळत नसल्यानं या महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे। आधीच महागाईमुळे त्रस्त झालेले असताना सुट्ट तेल विक्रीवरील बंदी ही आम्हाला न परवडणारी आहे, अशा भावना या महिलांनी व्यक्त केल्या आहेत। या महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। सुट्ट खाद्यतेल विक्रीवरती आता सरकारकडून अन्न औषध प्रशासन विभागाकडून बंदी ही घालण्यात आली आहे। मात्र यामुळे जे खतर गोरगरीब लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांचे कुठेतरी हाल होताना बघायला मिळत आहेत। आता माझ्यासोबत बघितलं तर या 3 गृहिणी आहेत, ते खरं तर तेल खरेदीसाठी आलेल्या होत्या। मात्र नक्की काय त्यांना अनुभव आला आहे, काय त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। मावशी, तुम्ही तेल घ्यायला आले होते, सुट्ट तेल काय मिळतंय, काय परिस्थिती? आता एवढं परिस्थितीमध्ये एवढं घ्यायला तेलाचं आमच्याकडे पैसे नाही आहे। मी अर्धा किलो तेलाला आलेले इकडं, लय तर 1 किलो। आता 6 किलो आणि 5 किलो पैसे कुठून आणणार आम्ही? मोर मजूर करणार लोक, बिगारी कामाला जाणार, धुण्या भांड्या करणार, कुठून आणणार एवढं पैसे आम्ही तेलाला, साखरेला, बाजरीला, गव्हाला? एवढं घाण धान्य पण खाऊ राहिलं आम्ही, नसलं तर पैसे। गोरगरीबने उपास बसायचं का तेलासाठी, साखरेसाठी? तुम्ही काहीतरी निर्णय करा, काहीतरी कमी करा। आता पहिल्यासारखं सुट्टे तेल होतं ते बरोबर होतं, ते काहीच अडचण नव्हतं। खात पीत लोक कसं तरी जगायचे, थोडंफार खाऊन। गरीब लोक कसं काय जगायचे? श्रीमंत लोक कसे पण जगतील? श्रीमंत लोकांकडे थोडंच गरीब लोक जाणारे मागायला पाहिजे। मावशी, तुम्ही सुट्ट तेल घ्यायला आलात, मिळतंय का? आणि काय जर आता बंदी घालण्यात आली ही योग्य वाटते का? नाही नाही, हे नाही योग्य वाटत ना आम्हाला। 1-2 किलो घेणार आहे आम्ही, आणि एवढं डबा घेऊन कुठं परवडणार आहे का? आम्ही हमाली काम करतोय, आणि एवढं महागाचे धान्य, साखर, गहू, हे ते एवढं महाग केलं, एवढं परवडतच नाही ना आम्हाला घ्यायला। आम्ही 1-2 किलो घेणार आहे, आणि एवढं महागाचे डबे धान्य नाही घेऊ शकत आम्ही। सुट्ट तेल किती दिवसांनी अंदाजे किती घेतात तुम्ही? काय आम्ही काय येतो 7 दिवसांनी, 8 दिवसांनी 1 किलो घ्यायला। तुम्ही काय म्हणजे घरी काय नक्की व्यवसाय आहेत? सुट्ट तेल धुणे भांडे करून खातो, आम्हाला 1 किलो 2 किलोच तेल नेतो आम्ही। आम्हाला असं 5-5, 10-10 किलो कसं काय न्यायचं परवडण आम्हाला? आता तेल बंदी घातली त्यांनी, मग काय करायचं आम्ही गोरगरिबांनी, लोकांनी कसं काय करायचं? पैसे असतात नसतात आमच्याकडे, म्हणून आम्ही 1 हप्ताभर तेल, 1 किलो तेल 1 हप्ताभर घालवतो। सरकारने एवढी महागाई केल्यावर आम्ही काय करायचं लोकांनी? असं तुमचं काय म्हणणं आहे, सुट्ट तेल पुन्हा चालू करायला हवं? हा, सुट्ट तेल पुन्हा चालू करा, कारण की आम्हाला नाही जमणार हे एवढे डबे 5-5, 10-10 किलो कसं काय न्यायचं आम्ही गोरगरिबांनी लोकांनी? धुणे भांडे करून खातो आम्ही, रोज मजुरीची लोक आम्ही। खरं आहे की ही परिस्थिती आहे। कुठेतरी आता सुट्ट खाद्यतेल विक्री जी आहे ती पुन्हा सुरू करा, असं त्यांचं म्हणणं आहे। आधीच महागाई भडकली, त्यामुळे डबा घेण्याकरता आम्हाला परवडणार नाही, असं देखील ते बोलून दाखवत आहेत। कॅमेरामॅन विकी पारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।